तुम्हाला 2 कान का बरं आहे माहीत आहे का? नाही माहीत. बऱ्याचशा व्यक्तींना माहीतच नाही आहे की आम्हाला हे 2 कान का बरं आहे. हो, नाही माहीत. तर मी सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. 2 कान तुम्हाला याच्यासाठी दिला आहे की जर तुम्हाला एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींबद्दल काही सांगत आहे, काही चुगले म्हणा, भांडण म्हणा, कुठलीही गोष्ट असो तुम्हाला सांगत आहे, तर हे 2 कान तुम्हाला ओरडून सांगत आहेत, दाखवून सांगत आहेत की दादा, ताई, भाऊ, बहीण जे काही आहे ते, की तुम्ही फक्त ह्या एका व्यक्तींचं ऐकू नका. फक्त एका बाजूने तुम्ही एकाच बाजूने ऐकून आपलं मत ठेवू नका, मत सांगू नका. तुम्ही ह्याही व्यक्तींची ऐका. म्हणजे ज्यांच्या ह्या दोघांचा असा अर्थ आहे की तुम्ही एका व्यक्तीची आणि यांची, म्हणजे तुम्ही ह्या दोघांची बाजू ऐका, तरच तुम्ही मत मांडा. नाहीतर कसं होतं माहिती आहे का? हे जे 2 व्यक्ती आहे, हा व्यक्ती राहिला बाजूलाच, हा चुकीचं सांगत आहे, वाईट सांगत आहे किंवा खोटारडं सांगत आहे, काही सांगत आहे, तुम्हाला हे पटकन लक्ष देत आहे, पटकन, आणि तुम्ही आपलं मतही सांगत आहात की हो असं नाही करायला पाहिजे, हो तसं नाही करायला पाहिजे. तर ही जी व्यक्ती आहे ना, ही तुम्हाला खोटी सांगत आहे, काय सांगत आहे हे तुम्हाला नाही माहीत. तुम्ही फक्त हिच्यावर लक्ष देत आहे, हिच्यावर दया माया करून तुम्ही बोलत आहे. पण तितकी दया एकाएकी न ठेवता तुम्ही यांची बाजू ऐका की खरं काय खोटं काय. जर भांडण होत असेल किंवा कधी काही जरी होत असेल, तर हे हात एका हाताने टाळी वाजतोय का? नाही वाजत. हे हात जसं जसं जवळ येतात तसं तसं ही पटकन टाळी वाजतो. म्हणजेच मला सांगायचा असा अर्थ आहे की आमच्याकडे काल सर आले होते, तर ते मला सांगत होते की म्हणजे ते अनमॅरिड होते, तर असं काही थोडा विषय निघाला होता, तर ते थोडा विषय क्रिटिकल होता. म्हणजे त्यांचे जे विचार होते ते मला अर्धवट नाही पटलं, अर्धवट पटले. त्यांचं असं होतं आहे की मी बऱ्याच ठिकाणी काउन्सिलिंगसाठी जाते, त्यांचे भांडण वगैरे ऐकायला जाते, किंवा मग खूप काही स्त्रिया अशा असतात किंवा तशा असतात, म्हणजे किंवा जेंट्स लोक असे असतात. मी त्यांना एकच सरळ सांगितली की कुठली स्त्री, कुठलं जेंट्स आपलं घर उद्ध्वस्त करत नाही, आपलं जीवन उद्ध्वस्त करत नाही. तिला किंवा त्यांना असं म्हणजे भांडण करायला आवडतही नाही. कुठल्याच बाईला भांडण करायला आवडत नाही, हे लक्षात ठेवा. कुठल्याच बाईला स्वतःचं घर उद्ध्वस्त करायला सुद्धा नाही आवडत. पण एखादं इगो असते, एखादं ॲटिट्यूड, किंवा मग जास्तच तिला कमजोर दाखवायचं, किंवा कुठलीही असो, कधीच बाई आपल्या घराचा विद्रोह करत नाही किंवा भांडण करायला किंवा त्यांच्या घरातल्या लोकांचं असं काही ते तमाशा दाखवायला सहजासहजी ती उभी होत नाही. पण कधी कधी जे ती सहन करतो ना, ती सहन करण्याच्या कितीतरी पटीने तिला सहनच होत नाही. जसं जसं म्हणतो ना आपण की आपण आग जरी लावलं तर थोडं थोडं जर लावलं तर एका वेळेस ते आग होणार नाही, म्हणजे एखादी हळूहळू आग लागेल ना. तसंच एखाद्या स्त्रीला जर हळूहळू तिला आवाक्याच्या बाहेर आपण बोलत राहतो, आवाक्याच्या बाहेर तिला काही टोमणे म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी आपण बोलत राहतो, पण ती एकाएकी भडका घेत नाही, पण तिच्या हळूहळू मनामध्ये साचून राहतात. साचल्यानंतरच तिच्या एक मग मोठा ब्लास्ट होऊन जातो. तसंच ही एक मानसिकता आहे. म्हणून म्हणजे ते सर सांगत होते की मी ह्या जे काही कारणं आहेत त्या कारणांमुळे मी ते कारणं सगळे पाहिलं आहे, त्यामुळे मी लग्न केलेलं नाही. तर असं नाही राहत. प्रत्येक स्त्रिया, प्रत्येक जेंट्स सगळे चांगलेच असतात, पण काही दोघांच्या चुकी म्हणा किंवा कुठलेही असं त्यांचे ॲटिट्यूड, त्यांचं काही गर्विष्ट कुठलेही असे शब्द असते की ते एका वेळेस कधी कोणाचं होत नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसांना किंवा कोणालाही जर तुमचं भांडण, म्हणजे तुमच्याजवळ कोणी भांडण सांगत असेल, कोणीही सांगत असेल, तर तुम्ही एकाएकी विश्वास ठेवू नका. हो, एकाएकी विश्वास ठेवू नका. म्हणजेच काय की तुम्ही यांची आहे का, यांची आहे का, नंतर तुम्ही तुम्हालाच वाटेल की नाही, आपल्याला जर असं वाटेल की जेव्हा ही बाई किंवा ही माणूस जे काही सांगत होतं ना, हे तर सगळं सरासरी खोटंच होतं. म्हणजे नंतर मग कळल्यानंतर मग असं पश्चाताप करण्यापेक्षा अगोदर तुम्ही माहिती करून घ्या की हे बाई खरोखर बोलत आहे की नाही बोलत आहे, की हे अगाऊ जास्त सांगत आहे की नाही. काही लेडीज किंवा काही माणसं म्हणजे सवय असते कोणाला की खूप काही सांगायचं, गोष्ट राहते इतकुशीच, पण खूप काही सांगायचं असं असते. त्यामुळे इतकुशा गोष्टींना इतकं मोठं खूप दया, आपले विचार असते, आपलं मन पटकन आपलं विरघळून जातो की बिचारीला अत्याचार होत आहे, बिचाऱ्यावर अत्याचार होत आहे, काहीतरी करायला पाहिजे. आपण पटकन त्यांची दयामाया करतो आणि काही म्हणजे सहज आपण कुठली जरी मदत असल्या किंवा काही करून टाकतो ना. तर मला असं वाटते की एकाचीच मांडणी न बघता दोघांची मांडणी बघा, दोघांचे विचार बघा.
कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो हे सगळं समजून जाईल. म्हणजेच काय की गैरसमज असते ना ते आपल्या असं नसते की फक्त ते दुसऱ्यांच्या शब्दांमुळे आपला गैरसमज होतो. नाही, आपल्या अर्धवट ज्ञानांमुळे सुद्धा, आपल्या अर्धवट ज्ञानाच्या त्या आत्मविश्वासामुळे आपण गैरसमज हा निर्माण करून घेतोय. तर नक्कीच तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.